धुळे महानगरपालिकेतर्फे सुशी नाला क्षेत्रातील अतिक्रमणावर धडक कारवाई। पहिल्याच दिवशी 30 घरांवर चालविला हातोडा। धुळे शहराच्या देवपूर परिसरातील सुशी नाला क्षेत्रातील अवैध बांधकामावर अखेर धुळे महानगरपालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे। महापालिका प्रशासन, महसूल विभाग आणि पाटबंधारे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविली जात असून नाल्यालगत असलेल्या तब्बल 200 अतिक्रमित घरांवर हातोडा चालवला जाणार आहे। या कारवाईचा पहिला टप्पा म्हणून आज 30हून अधिक कच्च्या पक्क्या घरांवर पालिकेचे जेसीबी चालले। गेल्या अनेक वर्षांपासून सुशी नाल्यात झालेल्या अवैध बांधकामामुळे नाल्याचा नैसर्गिक प्रवाह अरुंद झाला होता। परिणामी पावसाळ्यात लगतच्या कॉलनी परिसरात पुराचे पाणी शिरून गंभीर परिस्थिती निर्माण झाली। या अतिक्रमणाचा प्रश्न राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजला। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आधी या भागाची संयुक्त मोजणी पूर्ण केली आणि आज प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली। कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कडक पोलीस निगराणीखाली अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, धुळे। सहसंपादक अनिल बोरा।